नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2025 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणारे सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. 69व्या राष्ट्रीय शालेय खेळाची सुरुवात अलीकडेच कुठे झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जम्मू आणि काश्मीर. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए दंडपट्टा. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी हरियाणा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. सलखन जीवाश्म पार्क कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. 18व्या IPL 2025 विजेता कोणता संघ ठरलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे रॉयल चॅलेंजर बेंगळुरू. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा पहिला देश कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए भारत. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झाले? खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7 या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अकोला. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी उत्तराखंड. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर उत्तराखंड हे राज्य आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी केरळ. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर केरळ हे राज्य आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. क्रूज इंडियामध्ये नुकतेच सामील झालेले राज्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. युद्ध अभ्यास 2025 कोणत्या देशादरम्यान झाला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी भारत आणि अमेरिका. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना कोणत्या राज्य सरकारने मंजूर केली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए हरियाणा. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2025 कोणास जाहीर झाला? या प्रश्नाचे उत्तर आहे ओमर एम यागी. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बालोद. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. जगातील सर्वात रुंद बोगदा कोणत्या दोन शहरांना जोडला जाणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई आणि पुणे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. युनेस्कोचे नवे महासंचालक कोण बनले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी खालेद एल अनानी. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. बॅडमिंटन विश्वचषक 2026 कुठे होणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतीय नौदलाच्या पहिल्या फायटर पायलट कोण बनले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे आस्था पुनिया. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 19. जगातील पहिली AI चालित राईट बँक कोणत्या देशाने सुरू केली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मलेशिया. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. खगोलशास्त्र ऑलिम्पियाड 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 5. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.